धडा 15 एरिया क्षेत्रफळ प्रॅक्टिस सेट 15.6 क्वेश्चन 4 फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. तर इथे आपल्याला वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर दिला आहे. समजा हे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचा परिघ किती आहे 88 सेंटीमीटर. परिघ म्हणजे काय सर्कम्फरन्स म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे परिघ. म्हणजे आपण इथून असं मोजत गेलो आणि जिथून मोजलं आपण तिथपर्यंत आलो तर तेवढा अंतर म्हणजे काय तर परिघ सर्कम्फरन्स. तर वर्तुळाचा सर्कम्फरन्स किती दिला आहे 88 सेंटीमीटर दिला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 2 पाय r equal to circumference of the circle. Solution उकल. जर सर्कम्फरन्स 88 असेल तर आपल्याला आधी काय काढायचंय रेडियस काढायची त्रिज्या काढायची. मग आपण त्याचं क्षेत्रफळ एरिया काढू शकू. Therefore 2 पाय r equal to 88 सेंटीमीटर. तर इथं पायची किंमत आपण किती घेणार आहोत 22 सप्तमांश 22 divided by 7. 2 into 22 divided by 7 into r into 88. Therefore r equal to 88 into 7 divided by 2 into 22. मग आता 22 ने 88 ला भाग घालू. 22 चौक 88 आणि बे एक बेन बे दोन्ही 4 2 गुणिले 7 14. म्हणजे रेडियस किती आली आहे 14 सेंटीमीटर. रेडियस इक्वल टू 14 सेंटीमीटर. त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. आता त्रिज्या 14 सेंटीमीटर आलेली आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे एरिया. ते एरियाचं सूत्र काय आहे एरिया ऑफ द सर्कल इक्वल टू पाय r स्क्वेअर. पायची किंमत तीच घ्यायची परत 22 सप्तमांश 22 by 7 into r square means 14 square. 14 square means 22 divided by 7 into 14 into 40. 7 1s are 7 and 7 2s are 14. 22 into 4 44 into 14. Now take multiplication of 44 into 14. Therefore area of circle equal to 616 square centimeter. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 616 चौरस सेंटीमीटर. तर इथं आपल्याला ह्या गणितात वर्तुळाचा परिघ दिला होता आणि परिघावरून आपण वर्तुळाचा एरिया काढला क्षेत्रफळ काढलं. आता समजा हे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचे परिघ किंवा सर्कम्फरन्स म्हणजे समजा इथून आपण अंतर मोजायला सुरुवात केली. असं मोजलं अंतर दोरीच्या साहाय्याने समजा आपण अंतर मोजलं आणि ते अंतर इथपर्यंत आलं आणि ते नंतर तुमच्या पट्टीवर मोजायचे माप. तर हे पूर्ण अंतर म्हणजे काय तर परिघ किंवा सर्कम्फरन्स. आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण हे किती माप आहे पूर्ण एवढं हे सगळं माप म्हणजे काय आहे तर एरिया आहे क्षेत्रफळ. याला काय म्हणतात क्षेत्रफळ एरिया. आणि ह्याचं एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर मध्ये सर्कम्फरन्स दिलाय म्हणून
आपण सेंटीमीटर मध्ये उत्तर लिहिणार आहोत. म्हणजे रेडियस पण सेंटीमीटर मध्ये आली तर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर. आणि सर्कम्फरन्सचं युनिट कोणतं आहे, एकक कोणतं आहे सर्कम्फरन्सचं, तर सेंटीमीटर. एवढं जे डिस्टन्स आहे पूर्ण गोल ते काय आहे, सर्कम्फरन्स. म्हणजे परिघ. आणि परिघाचं युनिट कोणतं आहे, सेंटीमीटर किंवा मीटर, जे तुम्हाला गणितात दिलं असेल ते. आणि सर्कम्फरन्स काढण्याचं सूत्र कोणतं, 2 पाय आर, 2 पाय आर, वेअर आर इज रेडियस. आर काय आहे इथं, त्रिज्या. आणि पायची किंमत 22/7 किंवा 22/7. आणि कोणत्याही वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा एरिया काढण्याचं सूत्र काय, पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज रेडियस ऑफ सर्कल. आर काय आहे, त्रिज्या, सर्कलची वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे इथून एवढं अंतर जे आहे त्याला त्रिज्या म्हणतात. ही काय आहे, त्रिज्या, रेडियस. आणि हे पूर्ण अंतर इथून एवढं अंतर डायमीटर. तर डायमीटर इक्वल टू 2 × r म्हणजे ट्वाइस ऑफ रेडियस. तर हे सूत्र तुम्हाला पाठ करायचे. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इक्वल टू 2 पाय आर, अँड डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ रेडियस. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एरियाचं कोणतं युनिट आहे, स्क्वेअर, सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर, ज्याप्रमाणे लेंथ असेल त्याप्रमाणे. आणि सर्कम्फरन्सचं युनिट सेंटीमीटर किंवा मीटर.